नमस्कार मित्रांनो, हायवे मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केलेली आहे। आता ती काय घोषणा आहे ती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। तर ही घोषणा जी आहे ती टोलच्या संदर्भात आहे। म्हणजेच हायवेला जे टोल असतात तर ते टोल नाक्यामध्ये तुमच्या ज्या गाड्या आहेत तर त्याला 3000चा पास आहे, तर तो पास काढून तुम्ही तो टोल जो आहे तो क्रॉस करू शकतात। तर त्याच्याबद्दल संपूर्ण बऱ्याच मित्रांच्या मनामध्ये शंका आहे की हा टोलचा पास जो आहे तर तो किती चालणार किंवा कोणत्या कोणत्या राज्यात चालणार किंवा कुठे कुठे चालणार। तर संपूर्ण माहिती ज्या काही तुमच्या मनात शंका आहेत तर ती संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता मित्रांनो, नुकत्याच नितीन गडकरी साहेबांनी केलेल्या घोषणेनुसार तुम्हाला 3000 रुपयाच्या पासमध्ये 200 टोलची मुभा देण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्ही एकदा 3000चा पास काढला की तुम्हाला 200 टोल जाता येणार आहे। म्हणजे तुमची जी गाडी आहे ती 200 टोल पार करू शकते। त्याच पद्धतीने मित्रांनो, आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की ही योजना कोणत्या कोणत्या गाडींसाठी आहे। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही योजना जी आहे ती फक्त नॉन कमर्शियल गाड्या ज्या आहेत म्हणजेच खासगी गाड्या ज्या आहेत त्यांच्यासाठी आहे। मित्रांनो, ज्या गाड्यांना पिवळी नंबर प्लेट असते तर अशा गाड्यांसाठी ही योजना नाही। आता नॉन कमर्शियल गाड्यांना ते कसं परवडणार? तर मित्रांनो, तुमचं जर का रनिंग जास्त असेल म्हणजे तुमचं जर का वर्षाला 3000 पेक्षा जास्त टोल कट होत असेल तर तुम्हाला हा पास घ्यायला परवडेल। किंवा जर का तुमचं रनिंगच नाही तर तुम्ही हा पास घेऊन उगीच पैसे वेस्टेज करण्यात कोणताही अर्थ नाही। आता मित्रांनो, सर्वात महत्वाचा विषय असा येतो की हा पास कुठे कुठे चालणार। म्हणजे तुम्ही जर का एकदा 3000 रुपयाचा पास काढला तर तो पास तुम्हाला कोणकोणत्या हायवेला चालणार, कोणकोणते टोल तुम्ही क्रॉस करू शकता। तर मित्रांनो, हा जो पास आहे तो फक्त नॅशनल हायवे साठी आहे। तुम्ही जर का नॅशनल हायवे असतील तर ते नॅशनल हायवेचे टोल जे आहेत तर तेच फक्त पास करू शकता। तुम्ही जर का स्टेट हायवेला जर का गेला तर स्टेट हायवेला हा टोल चालणार नाही, हा पास जो आहे तो चालणार नाही। मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की हा टोल जो आहे तो नॅशनल हायवे पुरताच मर्यादित राहणार आहे। 3000 रुपयाचा जर का एकदा तुम्ही पास घेतला तर तुम्हाला नॅशनल हायवेला 200 टोल क्रॉस करू शकता। आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 200 टोल पार करण्याची मुभा देण्यात आली, परंतु कशा पद्धतीने 200 टोल तर समजून चला मित्रांनो, सातारा टू पुणे 2 टोल लागतात। तर साताऱ्यातून पुण्याला जाताना 2 टोल क्रॉस केले आणि रिटर्न येताना पुन्हा 2 टोल क्रॉस केले तर तुमचे 4 टोल काउंट होणार। म्हणजे 200 टोल आहेत त्यामधून 4 टोल जे आहेत ते कट होणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो याचं काउंटिंग राहणार आहे। त्याच पद्धतीने तुम्ही म्हणाल की वर्षामध्ये जर का 200 टोल संपले नाहीत तर पुढच्या वर्षी ते रिन्यू होतील का? तर मित्रांनो, अशी कोणतीही योजनेमध्ये तरतूद करण्यात आलेली नाही। तर मित्रांनो, जर का तुम्ही 200 टोल वापरलेच नाहीत वर्षभरात तर तुमची एका वर्षानंतर पास एक्सपायर झाल्यानंतर ते टोल जे आहेत ते क्रॉस करायचे वाया जाणार आहेत। म्हणजेच तुमची जी योजना आहे ती फक्त 1 वर्षापुरतीच मर्यादित राहणार आहे। म्हणजेच एका रिचार्ज मध्ये तुम्हाला 1 वर्षात 200 टोल क्रॉस करता येणार आहेत। त्याच पद्धतीने मित्रांनो, जर का तुम्ही हे 200 टोल क्रॉस केले नाहीत आणि जर का तुमच्याकडून 100 झाले किंवा त्याच्या आतमध्ये कोणतेही झाले म्हणजे XYZ 200च्या आतमध्ये झाले तर तुम्हाला एका वर्षानंतर नवीन पास काढावा लागणार आहे। अशा पद्धतीचे मित्रांनो हा देखील एक नियम आहे। आता तुम्ही म्हणाल की ही योजना कधीपासून सुरू होणार आहे? तर मित्रांनो, 15 ऑगस्ट पासून, येत्या 15 ऑगस्ट पासून ही योजना जी आहे ती अंमलात आणणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची बऱ्याचशा शंका लोकांच्या मनात होत्या। त्याच पद्धतीने मित्रांनो, या 3000 रुपयाच्या टोल संदर्भात अजून काही तुमच्या मनात शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता। कमेंटमध्ये आम्ही त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला जर का शासकीय योजनांची नवनवीन माहिती सर्वप्रथम पाहायची असेल तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।